नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आदिवासी विकास विभाग भरती 2023 याच्याबद्दल जे अपडेट आलेलं आहे तर ते अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2023 रद्द झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे पेमेंट आहे ते रिफंड मिळणार होतं। ओके, आता यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे होते रिफंडसाठी, तर तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेले असतील। मित्रांनो, तुम्हाला मुदतवाढ पण दिलेली होती। ओके, तर आता ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेला आहे तर काही विद्यार्थ्यांचं जे आहे ते माहिती चुकलेली आहे, त्यांचे जे पैसे आहेत ते त्यांना जमा झाले नाहीत। ओके, आता काही ज्या विद्यार्थ्यांची माहिती बरोबर होती त्यांना जे पैसे आहेत ते रिफंड झालेले आहेत, ज्यांची माहिती चुकलेली होती आता त्यांनी पुढे काय करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो, ही जी PDF आहे ती पूर्ण 257 पेजेसची आहे। ओके, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल खाली तुम्ही जर बघितलं तर ज्या विद्यार्थ्यांना पैसे जमा झालेले नाहीत त्यांची या ठिकाणी नावं दिलेली आहेत। ओके, आता या विद्यार्थ्यांनी काय करायचं ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला रिझन दिसत असेल बघा, या ठिकाणी द अकाउंट डज नॉट एक्झिस्ट असं तुमची माहिती चुकीची असल्यामुळे तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले नाहीत। ओके, आता तुम्ही पुढे काय करायचं। ओके, आता ही जी पूर्ण लिस्ट दिलेली आहे तर या विद्यार्थ्यांनी आता पुढे काय करायचं ती माहिती आपण बघूया। तुम्हाला मित्रांनो पहिल्या पेजवरती या ठिकाणी मेल ID दिलेला आहे, ह्या मेल ID वरती तुम्हाला तुमची माहिती पाठवायची। ओके, आता ही या ठिकाणी तुम्हाला डेट पण दिलेली आहे 29 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या तारखेच्या दरम्यान तुम्हाला तुमची माहिती पाठवायची। ओके, आता ईमेल ID वरती तुम्हाला तुमचे कोणते डॉक्युमेंट पाठवायचे आहे ते आपण बघूया। तर या ठिकाणी फी परत अर्ज नमुना प्रपत्र 1, नंतर बँकेचा तपशील प्रपत्र 2। ओके, हे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत। आता या ठिकाणी खाली दिलेले आहे डॉक्युमेंट तुम्हाला, तर तुम्हाला हा अर्ज दिलेला आहे फी परत अर्ज नमुना। या ठिकाणी तुम्हाला तुमची डेट टाकायची आहे, पुढे तुम्हाला तुमचं नाव, नंतर तुमचा ॲड्रेस, या ठिकाणी राहणार, तालुका, जिल्हा ही माहिती भरायची आहे। खाली तुम्हाला प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 अशी माहिती दिलेली आहे, तुम्हाला ही माहिती भरायची आहे। तर प्रपत्र 1 मध्ये तुम्हाला या ठिकाणी अनुक्रमांक टाकायचा आहे, पुढे तुम्हाला सोबत जोडलेल्या यादीतील क्रमांक टाकायचा आहे। आता सोबत जोडलेल्या यादीतील क्रमांक म्हणजे या ठिकाणी तुम्हाला खाली यादी दिलेली आहे, तर या यादीमध्ये तुमचा ज्या नंबरला तुमचं नाव असेल या ठिकाणी तुम्हाला सिरियल नंबर दिलेले आहेत। तर ओके, तर तुमचा जो ज्या नंबरला तुमचं नाव असेल तर तो नंबर तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे। ओके, पुढे तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण नाव, तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी फिल करायचं आहे। पुढे अर्ज भरलेले पद म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्या पदाचं नाव तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे। पुढे तुम्हाला अर्ज भरलेला ऑनलाईन क्रमांक म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी फिल करायचा आहे। पुढे अर्ज रक्कम, तुमची जेवढी अमाऊंट आहे ती अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी फिल करायची। ओके, आता या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर या यादीमध्ये तुम्हाला दिसून जाईल। ओके, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमच्या पदाचं नाव आणि तुमची अमाऊंट। ओके, तर ही माहिती तुम्हाला या PDF मध्ये भेटून जाईल, ती माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे। पुढे तुम्हाला प्रपत्र 2 या ठिकाणी माहिती भरायची आहे। प्रपत्र 2 मध्ये तुम्हाला मित्रांनो माहिती जी आहे ते इंग्रजी भाषेतच भरायची। ओके, या ठिकाणी त्यांनी टिप दिलेली आहे प्रपत्र 2 मध्ये माहिती इंग्रजी भाषेत भरावी। ओके, तर या ठिकाणी तुम्हाला अनुक्रमांक टाकायचा आहे, पुढे तुम्हाला संपूर्ण टाकायचं आहे या ठिकाणी तुमचं, पुढे बँकेचं नाव टाका, पुढे तुमचा IPC कोड या ठिकाणी फिल करायचा आहे, पुढे तुमचा अकाउंट नंबर या ठिकाणी फिल करा, पुढे तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी फिल करा। ओके, ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सही करायची आहे, पुढे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। ही माहिती भरल्यानंतर मित्रांनो या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या बँक खात्याची पहिल्या पानाची छायांकित प्रत, नंतर तुम्हाला आधार कार्डची छायांकित प्रत, पुढे तुम्हाला ऑनलाईन भरलेला अर्जाची छायांकित प्रत। ओके, तर हे डॉक्युमेंट जे आहेत तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहेत। ओके, आणि हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जो मेल ID दिलेला आहे तर या मेल ID वरती तुम्हाला सेंड करायचे आहेत। ओके, तर ही प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी करायची आहे। ओके, ज्यांचे पैसे रिफंड झालेले नाहीत त्यांनी। ओके, आता मित्रांनो या PDF ची जी लिंक आहे त्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ही लिंक। ओके, ती लिंक ओपन करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या। जर तुमचं नाव असेल तर तुम्ही ही माहिती भरून या मेल ID वरती पाठवून द्या। ओके, आय होप मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल। मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटतात। ओके, तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।